नमस्कार मित्रांनो, मी तुमचा सगळ्यांचं टिक्कर मराठी सरळ सेवा भरती या यूट्यूब चॅनलवरती सगळ्यांचं स्वागत करतो। बघा मित्रांनो, येणाऱ्या तलाठी भरती परीक्षेसाठी मित्रांनो आपण रोज 9 वाजता मित्रांनो लाईव्ह लेक्चर मित्रांनो घेतोय। ओके मित्रांनो, त्याच्यात मित्रांनो आजचा जो टॉपिक आहे आपला गुणोत्तर व घातांक यावरती जे मित्रांनो वेगवेगळ्या परीक्षांमध्ये प्रश्न विचारलेत हे मित्रांनो PYQ सेशन आहे। काय आहे? PYQ सेशन लक्षात ठेवा। ओके, आधीचं मित्रांनो याच्यावरती सर्व बेसिक आपण लेक्चर्स घेतलेले आहेत मित्रांनो टॉपिक वाईज। आधीचे लेक्चर्स बघा, हे मित्रांनो PYQ सेशन आहे। काय आहे? PYQ। ओके, यस। चला तर मित्रांनो, चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। नंतर मित्रांनो आपला टेलिग्राम ग्रुप आहे, टेलिग्राम ग्रुपवरती नवीन काही ना काही अपडेट्स येत राहतात। तर मित्रांनो टेलिग्राम ग्रुपला मित्रांनो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, जॉईन करून ठेवा। मित्रांनो बघा, जेवढ्या पण आता सरळ सेवा परीक्षा येणार आहेत त्यासाठी मित्रांनो आपण रोज एक म्हणजे रोज आपले 5 लेक्चर होतात मित्रांनो प्रत्येक सब्जेक्टचं। तर मित्रांनो जर ह्या चॅनलवरती तुम्ही व्यवस्थित मित्रांनो अभ्यास केला तर 100% मित्रांनो तुमचं काय रे परीक्षेमध्ये काय होणार आहे, सिलेक्शन होणार आहे मित्रांनो। ओके, चला सुरू करूया आजचं हे सेशन। बघा मित्रांनो, बघा हे असं डायरेक्ट दिलेलं असेल ना रे तर ही डायरेक्ट व्हॅल्यू असते, म्हणजे x ची व्हॅल्यू 7 आहे, y ची व्हॅल्यू 5 आहे। मित्रांनो आपल्याला x + y अपॉन x - y विचारलंय। x ची व्हॅल्यू 7, y ची व्हॅल्यू 5, 7 आणि 5 12 अपॉन 7 - 5 2, 12/2 किती रे 6। ऑप्शन नंबर 3 सोपा होता मित्रांनो, होता का सोपा? जायचं पुढे। चला पुढचा क्वेश्चन काय बघा। बघा मित्रांनो, हे सर्व हे देखील सांगितलं मित्रांनो a आणि b चा रेशो किती दिलेला आहे रे आपल्याला 3:4 बरोबर आहे। b आणि c चा किती दिलेला आहे रे आपल्याला 5:6। ओके, आता इथे मित्रांनो बघा कोण सेम आहे बघायचं, b सेम आहे। जर b सेम असेल ना मित्रांनो तर त्यांच्या व्हॅल्यू देखील सेम पाहिजे। इथं b 4 आहे आणि इथे b किती रे 5, मग ते सेम करण्यासाठी मित्रांनो त्या दोघांच्या पाड्यामध्ये कोण येतो ते घ्यायचं। दोघांच्या पाड्यामध्ये मित्रांनो 4 आणि 5च्या पाड्यात 20 येतो का रे? यस। मग इथे 20 येण्यासाठी 5ने गुणावं लागेल, 4 × 25। मग खाली 5ने केलं तर वरती पण 5ने करायचं मित्रांनो। इथे 20 येण्यासाठी 4ने करावं लागेल, वरती 4ने केलं तर खाली पण 4ने करावं लागेल। आता इथे मित्रांनो बघा काय रे, बघा a:b किती झालं 3 × 5 = 15, 4 × 5 = 20, b:c किती झालं मित्रांनो 5 × 4 = 20, 6 × 4 = 24 झालं का आता सेम। मग ABC काय दिसतंय आपल्याला a:c विचारलंय मित्रांनो। मग a किती रे, a:c a किती 15 आणि c किती 24, दोघांना 3ने भाग जातोय, 3 × 5 = 15, 3 × 8 = 24 झालं मित्रांनो ऑप्शन नंबर 3। अशा ह्याच्यात काय करायचं रे, जो कॉमन असेल मित्रांनो त्याची व्हॅल्यू सेम करायची। ओके, जायचं पुढे। चला लाईक होऊन जाऊ द्या सेशनला। काय मित्रांनो बघा, काजूची किंमत किती रे 1000, पिस्त्याची किंमत 1200। काजू किती रे 1000, पिस्ता किती 1200। मित्रांनो अशा दोन वेगवेगळ्या व्हॅल्यू दिलेल्या असतील आणि या दोघांचं जर मिश्रण आपल्याला दिलेलं असेल, बघा काजू व पिस्ता दोघं मिळून कितीला विकले रे 1050, म्हणजे दोघं मिळून जे मिक्सचर आहे त्याला मित्रांनो मध्ये लिहायचं आणि नंतर काय करायचं रे, तिरकस अशी वजाबाकी करायची। काय करायची? तिरकस वजाबाकी करायची मित्रांनो। बघा 1200 मधून 1050 गेले, किती उरले रे 150, आणि 1050 मधून 1000 गेले, किती उरले 50। आपल्याला इथं काय विचारले रे, पिस्त्याचे काजूशी असलेले प्रमाण रेशो विचारलाय। पिस्ता आणि काजू यांचा रेशो विचारलाय। पिस्ता किती रे 50 आहे आणि काजू किती 150। काय 0 0 कॅन्सल, 5 1 5, 5 3 15, तर आन्सर काय येईल रे 1 3। ऑप्शन नंबर ए। पिस्त्याचे काजूशी विचारले होते ना, पिस्ता किती दिसतोय 50 आणि काजू किती दिसतोय 150, रेशो विचारलाय, रेशो काढला। समजलं मित्रांनो, जर काजूचे पिस्त्याशी विचारले असतं तर 150/50 आलं असतं, म्हणजे ते 3:1 आलं असतं, उलट आलं असतं, पण इथे पिस्त्याचे काजूशी विचारले। समजलं मित्रांनो, असे जेव्हा दोन वेगवेगळे भाव दिलेले असतील आणि त्या दोघांचं मिळून दिलेलं असेल तर काय रे, याला अशा सोप्या पद्धतीने मित्रांनो सॉल्व्ह करायचं। चला आवडली का ट्रिक? तर अशाच ट्रिकसाठी मित्रांनो लेक्चरला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। जायचं पुढे। चला पुढचा क्वेश्चन काय, पुढचा क्वेश्चन सेम मित्रांनो हा सोडवलाय आपण हा टाइप। चला याचा आन्सर काय येईल व्हिडिओच्या कमेंट मध्ये द्यायचंय, सगळ्यांनी द्यायचंय। पुढचा क्वेश्चन
काय रे, फर्निचरच्या 3 वस्तूंची सरासरी दिलेली. जेव्हा पण सरासरी दिलेली असते तेव्हा काय भेटते मित्रांनो, एकूण बेरीज भेटते. बरोबर आहे ना? आधीचं लेक्चर केलेलं आहे सगळ्यांनी. चला, सरासरी 15,000 येतं, बेरीज किती येईल रे? जेवढे पण वस्तू असतील त्याच्याने गुणायचं. 3 वस्तू आहे म्हणून 15,000 गुणिला 3 किती रे? 45,000. म्हणजे तिघं मिळून वस्तूंची किंमत किती? आता इथे किंमत आहे ना, म्हणून किंमत किती आली रे? 45,000 आली. त्यांच्या किमतीचं गुणोत्तर दिलेलं आहे, म्हणजे त्यांची ती किंमत किती असेल रे? 3x, 5x आणि 7x. बरोबर आहे ना? जेव्हा पण गुणोत्तर दिलेले असेल तर त्याची व्हॅल्यू ओरिजिनल मध्ये मित्रांनो एक्स मध्ये घ्यायची. आता इथे तिघं मिळून बेरीज भेटलेली ना 45,000, तर तिघं मिळून करा इथं बेरीज किती येईल रे? 7 आणि 5 12, 12 आणि 3 15. देअरफॉर 15x ची व्हॅल्यू किती दिलेली रे आपल्याला? 45,000. किती दिलेली? 45,000. तर x ची व्हॅल्यू किती येईल रे? 15 त्रिक 45. x ची व्हॅल्यू किती आली? 3,000. कळालं? तर सर्वात स्वस्त वस्तूची किंमत विचारली. सर्वात स्वस्त कोण दिसतोय रे? 3x. x ची व्हॅल्यू 3,000 टाका. 3,000 गुणिला 3 9,000. ऑप्शन नंबर 3. सोपं आहे मित्रांनो, एकदम सोपं आहे. कायम लक्षात ठेवा, जेव्हा पण सरासरी दिलेली असते तेव्हा एकूण बेरीज काढून घ्यायची. कशी काढायची रे? त्या सरासरीला जेवढ्या वस्तू असेल त्याच्याने गुणायचं मित्रांनो. इथं बेरीज भेटली तर इथून बेरीज घेतली आपण, त्याच्यावरून x ची व्हॅल्यू काढली आणि जे विचारलंय त्याच्यात टाकलं. जायचं पुढे. चला पुढचा क्वेश्चन मित्रांनो, सोडवलंय आपण हा टाईप आताच मगाशी घेतला ना. चला तुम्ही सोडून दाखवा याचा आन्सर काय येईल. सोडवणार सगळ्यांनी सोडवायचंय आणि व्हिडिओच्या कमेंट मध्ये आन्सर द्यायचंय. एकाने सुद्धा सोडायचं नाहीये, सगळ्यांनी सोडवायचंय आणि आन्सर द्यायचंय. ओके? का रे? कारण तुम्हाला समजलंय का, तुम्हाला येतंय का ते चेक करणं गरजेचं आहे. सोडवणार? जायचं पुढे. चला पुढचा क्वेश्चन काय बघा. खालीलपैकी कोणत्या पर्यायातील संख्या उतरत्या क्रमाने आहेत? मित्रांनो सगळीकडे 6 5 2 दिसतोय बघा, आणि सगळ्यांच्या याच्यात बघा रूट मध्ये 4 म्हणजेच काय रे, त्याला रेश टू असं लिहितो, रेश टू 1/4. रूट मध्ये 6 म्हणजेच त्याला कसं लिहितो? रेश टू 1/6. रूट मध्ये 3 म्हणजेच त्याला कसं लिहितो? रेश टू 1/3. लक्षात ठेवा मित्रांनो. ओके? सगळ्यांचा डिनॉमिनेटर वेगळा असेल तेव्हा मित्रांनो काय रे, त्यांचा एलसीएम घ्यायचा. काय घ्यायचा? एलसीएम. एलसीएम म्हणजे काय रे? तिघांच्या पाड्यामध्ये. आता या तिघांच्या पाड्यामध्ये कोण येतो रे? 24 येतो. कोण येतो? 24 किंवा 12 पण येतो. सगळ्यांना काय रे? 12 ने गुणायचंय. काय करायचंय? 12 ने गुणायचंय. लक्षात ठेवा. इथं गुणीला 12 केलं, इथं गुणीला 12 केलं आणि इथं गुणीला 12 केलं. का असं केलं रे? कारण त्या खालचा डिनॉमिनेटर सगळ्यांचा कॅन्सल झाला पाहिजे. समजलं? करा इथं भाग द्या. 4 1 4, 4 त्रिक 12. इथं काय उरलं रे? 6/3. इथं काय उरलं? 5/2. आणि इथं काय उरलं? 3 1 3, 3 चौक 12, 2/4. काही डाऊट मित्रांनो? 6चा क्यूब किती रे? 216. 5चा वर्ग 25 आणि 2/4 2चा चौथा घात म्हणजे 2चा 4 वेळेस मल्टिप्लिकेशन. किती येईल रे? 16 येईल. किती येईल? 16. समजलंय मित्रांनो? याची व्हॅल्यू काय आली रे? जो पण 6 असेल त्याची व्हॅल्यू 216 आली. याची आली 25 आणि याची आली 16. सेम मित्रांनो, जिथं 5 आहे तिथं 25 आली, जिथं 6 आहे तिथं 216 आली, जिथं 2 आहे त्याची 16 आली. सेम इथं जिथं 6 आहे त्याची व्हॅल्यू 216 आली, जिथं 2 आहे त्याची 16 आली, जिथं 5 आहे त्याची 25 आलेली. सेम इथं 5 आहे तिथं 25 आली, 2 आहे तिथं 16 आलेली. बरोबर आहे का रे? यस. आणि जिथं 6 आहे तिथं 216 आलेली. मग काय विचारलंय रे? उतरत्या क्रमाने. कोण उतरत्या क्रमाने दिसतोय बघा? हाच दिसतोय उतरत्या क्रमाने. दिसतोय का? यस. तर याचा आन्सर काय येईल रे? ऑप्शन नंबर ए. विचारलेले क्वेश्चन आहेत मित्रांनो. समजलं? काही डाऊट? कळालंय? काय रे? याला रूट मधून काढून घेतलं. रूट मध्ये 4 आहे, रेश टू 1/4. रूट मध्ये 6 आहे म्हणजे रेश टू 1/6. जो पण आकडा असेल ना तो 1 अपॉन घ्यायचा. लक्षात ठेवा. इथे मित्रांनो सगळ्यांचा डिनॉमिनेटर काय होता रे? वेगवेगळा. त्याचा मित्रांनो त्या तिघांच्या पाड्यामध्ये कोण येतो ते घ्यायचं आणि मल्टिप्लाय करायचं, म्हणजे तो डिनॉमिनेटर ऑटोमॅटिक कॅन्सल होतो. मग 3 6 4 तिघांच्या पाड्यामध्ये 12 येतो का? म्हणून सगळ्यांना 12 ने गुणलं. 4 1 4, 4 त्रिक 12, 6 1 6, 6 2 12, 3 1 3, 3 चौक 12. त्यांच्या व्हॅल्यू लिहून घेतल्या. कळालं? जायचं पुढे. हाय का रे सोपं? चला लाईक होऊन जाऊ द्या. हे सर्व मित्रांनो घातांकाचे रूल लिहून दिलेले. काय रे? बघा, a raised to x into a raised to y
जेव्हा मित्रांनो बेस सेम असेल आणि मध्ये मल्टिप्लिकेशन असेल तर पॉवरची काय होते रे, ऍडिशन होते. आणि मित्रांनो जेव्हा मध्ये डिव्हिजन असेल, काय रे डिव्हिजन असेल तर पॉवरचं काय होतं रे, सबट्रॅक्शन होतं. लक्षात ठेवा काय होतं, सबट्रॅक्शन. ओके, मग आता इथे डिव्हिजन आहे तर पॉवरचं काय होईल रे, सबट्रॅक्शन. करा मग 5 मायनस ऑफ -3 येईल का असं, इज इक्वल टू 5 डिव्हिजन होतं ना तर पॉवरचं काय होईल, सबट्रॅक्शन. ओके, हे मायनस मायनस काय होईल रे, प्लस 5 इज इक्वल टू 5 बेस सेम आहे तर पॉवर पण मित्रांनो इक्वल करायचं. m+3 इज इक्वल टू किती रे, 5. तर इथून m इज इक्वल टू काय येईल रे, 5 - 3 2. एवढं सोपं आहे मित्रांनो. ऑप्शन नंबर फर्स्ट. काही डाऊट? इथं बेस सेम करून घ्यायचा मित्रांनो. बेस सेम असेल तर याला आपण इक्वेट करू शकतो. ओके, जायचं पुढे. हाय का सोपं? चला सेम मित्रांनो बघा काय दिलेलं आहे रे, 2n+1 प्लस 2n. बघा मित्रांनो या 2n+1 ला बघा, आधी मी क्वेश्चन लिहून घेतो. बघा आता बघा या 2n+1 ला 2n इंटू 2n लिहू शकतो का रे? बघा या रूल नुसार बघा हे लिहून दिले ना, जर याला असं लिहू शकतो तर याला असं लिहू शकतो ना, फोड करू शकतो का? यस, कळालं. मग त्याच्यानुसार लिहून घेतलं मी. प्लस हा 2n जसाच्या तसा. सेम मित्रांनो खाली 2n इंटू 2 लिहू शकतो का? मायनस सेम 2n इंटू 2 लिहू शकतो. दोघांमधून काय कॉमन निघेल रे, 2n कॉमन निघेल. तर इथं काय राहील, 2 2 प्लस इथं 2n कॉमन काढलंय म्हणजे 1 राहील. सेम खालून मित्रांनो 2n कॉमन काढला तर इथं काय राहील रे, 2 ची व्हॅल्यू किती, 16. 2 म्हणजे 2चा 4 वेळेस गुणाकार. लक्षात ठेवा. तर काय येतं रे, 16 येतो. वजा 2n कॉमन काढला इथं काय राहील, मग 2 राहील. 2n कॅन्सल, 2 अधिक 1 3 आणि खाली 16 वजा 2 14. तर याचा आन्सर काय येईल रे, 3/14. सोपं आहे एकदम. काय मित्रांनो सोपं आहे, समजलंय? एकदम सोपं आहे मित्रांनो. हे घातांक एकदम सोपं आहे, फक्त ते रूल व्यवस्थित लक्षात ठेवायचे मित्रांनो. जायचं पुढे. चला लाईक होऊन जाऊ द्या सेशनला. मग एवढं मित्रांनो अवघड अवघड क्वेश्चन सोप्या पद्धतीने शिकवतोय, लाईक तर झालंच पाहिजे ना. आणि सर्व बेसिक सांगतोय मित्रांनो. चला जायचं पुढे. चला काय रे बघा काय क्वेश्चन, √7 प्लस √5 काय, √7 प्लस √5 अपॉन √7 मायनस √5 प्लस √7 मायनस √5 अपॉन √7 प्लस √5. मित्रांनो बघा अशी जोडी जोडी असेल ना रे आणि मध्ये प्लस किंवा मायनस असेल तर काय होतं, क्रॉस मल्टिप्लिकेशन होतं. करा मग मित्रांनो यांचं मल्टिप्लिकेशन केलं सेम आहे म्हणून ब्रॅकेटचा स्क्वेअर होईल. बरोबर आहे का? बोला. प्लस सेम आहे मल्टिप्लिकेशन केल्यानंतर काय होईल रे, ब्रॅकेटचा स्क्वेअर होईल. काय होईल, ब्रॅकेटचा स्क्वेअर होईल. क्लिअर. आणि खाली मित्रांनो बघा या दोघांचं मल्टिप्लिकेशन होईल. इथं काय तयार होतं रे, a - b इंटू a प्लस बी. तर काय येईल रे, a - b इंटू a प्लस बी काय येईल, a² मायनस b². कारण का रे, इथं पण √7 आहे आणि इथं पण √7 आहे. इथे पण √5 आहे आणि इथं पण √5 आहे. √7 ला a मानलं आणि √5 ला b मानलं तर इथं a - b तयार होतंय आणि इथं a प्लस b तयार होतंय. मग काय रे, a - b इंटू a प्लस बी काय येईल, √7 मायनस √5 इंटू √7 प्लस √5 येईल असं. काही डाऊट? समजलंय मित्रांनो? बोला. a - b इंटू a प्लस बी काय केलं, समजलं का रे? मध्ये जेव्हा प्लस किंवा मायनस असेल आणि जोडी असेल तर कायम तिरकस गुणाकार होतो. मग याचं आणि याचं केलं सेम होतं म्हणून ब्रॅकेट स्क्वेअर तयार झाला. x गुणिला x सेम असेल तर x² लिहितो ना, सेम हे दोघं सेम होते म्हणून ब्रॅकेट स्क्वेअर, प्लस सेम सेम होते म्हणून ब्रॅकेट स्क्वेअर. कळालं? चला a प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर नुसार काय येईल रे, a² √7 चा स्क्वेअर 7 प्लस 2ab 2 √7 इंटू √5 किती होईल, √35 होईल. बरोबर आहे. प्लस b² √5 चा स्क्वेअर किती येईल रे, 5.
ए प्लस बी चा ब्रॅकेट स्क्वेअर माहिती ना. सेम इथं ए मायनस बी च्या ब्रॅकेट स्क्वेअर नुसार ए स्क्वेअर मायनस 2ab येईल का रे असं, प्लस बी स्क्वेअर √5 चा स्क्वेअर 5 आणि खाली कोणता रे ए मायनस बी इंटू ए प्लस बी. काय तयार होतं सांगा. हे सर्व फॉर्म्युले मित्रांनो घेतलेत मी. ए मायनस बी इंटू ए प्लस बी काय तयार होईल, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. ए कोण आहे √7 चा स्क्वेअर 7 आणि बी कोण आहे √5 चा स्क्वेअर 5. हे दोघं सेम आहे. प्लस मायनस काय होऊन जातील रे, कॅन्सल. 7 आणि 7 14, 5 आणि 5 10, 14 आणि 10 किती रे 24. खाली काय उरलं 7 वजा 5 2, 24 भागीला 2 किती रे 12. हा सर्व फॉर्म्युला बेस्ड क्वेश्चन होता मित्रांनो. इथं ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर वापरलाय आणि इथं ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर वापरलाय आणि इथं ए मायनस बी इंटू ए प्लस बी ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. जेव्हा आपण रूटचा स्क्वेअर करतो तेव्हा तो रूट कॅन्सल होतो मित्रांनो, लक्षात ठेवा. √7 चा स्क्वेअर केला 7 राहिला, √5 चा स्क्वेअर केला 5 राहिला. याला ए प्लस बी चा ब्रॅकेट स्क्वेअर नुसार लिहून घेतला, याला देखील ए मायनस बी च्या ब्रॅकेट स्क्वेअर नुसार लिहून घेतलं. हे दोघं सेम होते. प्लस मायनस काय झाले कॅन्सल. 7 आणि 7 14, 5 आणि 5 10, 14 आणि 10 24. खाली 7 वजा 5 2, 24 भागीला 2 किती रे 12. समजलंय. जायचं पुढे. सेम मित्रांनो बघा काय रे, आधी ब्रॅकेट स्क्वेअर करून घ्या. चला काय बघा काय रे, जेव्हा असा ब्रॅकेटचा स्क्वेअर असेल ना तर वरच्याचा स्क्वेअर सेपरेट लिहायचा. म्हणजे काय रे √3 + 1 स्क्वेअर खाली √3 - 1 स्क्वेअर सेम प्लस √3 - 1 स्क्वेअर अपॉन काय रे √3 + 1 स्क्वेअर. चला स्क्वेअर करून घ्या मग. ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर नुसार ए स्क्वेअर √3 चा स्क्वेअर काय येईल रे 3 प्लस 2ab 2 इंटू √3 2√3 प्लस बी स्क्वेअर 1 चा स्क्वेअर 1 येईल का असं, काही डाऊट. खाली सेम इथं फक्त मायनस साइन लागेल, बरोबर आहे का रे, ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर नुसार. काही डाऊट मित्रांनो बोला. यस सेम आहे. काय येईल रे 3 - 2√3 + 1 आणि खाली काय येईल 3 + 2√3 + 1. 3 + 1 किती रे 4, 4 + 2√3 अपॉन 4 - 2√3 येईल असं सेम प्लस 4 - 2√3 अपॉन 4 + 2√3. चला 2 कॉमन निघतोय तर सगळीकडून 2 कॉमन काढून घ्या. तर काय राहील रे 2 + √3. सेम इथून 2 कॉमन काढला तर काय राहील 2 - √3. बरोबर आहे. सेम इथून 2 कॉमन काढला तर काय राहील 2 - √3. बरोबर आहे का. 2 कॉमन काढला तर 2 + √3. 2 2 काय होऊन जाईल रे कॅन्सल. काय उरेल मग बोला. इकडे लिहितो मी. काय उरलंय रे 2 + √3 अपॉन 2 - √3 आणि इथं मित्रांनो 2 - √3 अपॉन 2 + √3. काय होईल इथं तिरकस गुणाकार करा मग. 2 + √3 इंटू 2 + √3 काय होईल 2 + √3 चा स्क्वेअर प्लस 2 - √3 इंटू 2 - √3 काय होईल 2 - √3 चा स्क्वेअर. खाली काय येईल रे 2 - √3 इंटू 2 + √3 येईल असं. चला काही डाऊट. चला ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर नुसार काय येईल रे ए स्क्वेअर 2 चा स्क्वेअर 4 प्लस 2ab 2 2 जार 4 बी काय √3 2ab मित्रांनो. हे सांगायची गरज नाही ना रे. ए काय 2 आणि बी काय √3 2 इंटू 2 4 म्हणून 4√3 प्लस बी स्क्वेअर √3 चा स्क्वेअर 3. सेम मित्रांनो इथं फक्त मध्ये मायनस लागेल 4 - 4√3 प्लस 3 येईल असं. खाली खाली काय येईल रे ए मायनस बी इंटू ए प्लस बी ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर 2 चा स्क्वेअर 4 √3 चा स्क्वेअर 3 4 - 3 1 खाली 1 होत आहे, काही गरज नाही लिहायची. हे दोघं प्लस मायनस काय होऊन जातील रे कॅन्सल. 4 आणि 3 7 4 आणि 3 7 7 आणि 7 14. तर याचा आन्सर काय येणार आहे रे 14. ऑप्शन नंबर 3. सोपा होता मित्रांनो. फक्त काय रे फॉर्म्युले आणि बेसिक माहिती असणं गरजेचं आहे. काय फॉर्म्युले आणि बेसिक माहिती असणं मित्रांनो गरजेचं आहे. काही डाऊट समजलं. काय रे वरती ए प्लस बी चा ब्रॅकेट स्क्वेअर केला, खाली ए मायनस बी चा ब्रॅकेट स्क्वेअर केला. सेम इथं ए मायनस बी चा ब्रॅकेट स्क्वेअर लिहिला, ए प्लस बी चा ब्रॅकेट स्क्वेअर लिहिला. यांची दोघांची ऍडिशन करून घेतली, दोघांची ऍडिशन करून घेतली. दोघांमधून 2 कॉमन निघत होता 2 कॉमन काढला.
सगळींकडून 2 कॉमन काढला, 2 काय झालं रे कॅन्सल, तर काय उरलं मित्रांनो, हे उरलं. यांचा काय होईल, तिरकस गुणाकार. तिरकस गुणाकार केला. समजलंय? काही डाऊट? सोपं होतं. सोपं होतं मित्रांनो, फक्त फॉर्म्युले आणि बेसिक माहिती असणं गरजेचं आहे. चला जायचं पुढे. चला लाईक होऊन जाऊ द्या. एवढे अवघड अवघड क्वेश्चन मित्रांनो आपण सोप्या पद्धतीने घेतोय. लाईक होऊन जाऊ द्या. चला जायचं पुढे. बघा मित्रांनो, हे रूट मध्ये 25, तर त्याची व्हॅल्यू काय येईल रे, 5 येईल. बरोबर आहे का? 56 अधिक रूट मध्ये 620 प्लस रूट 25. रूट 25 म्हणजे किती रे, 5. एक एक रूट आतलं सोडवत जायचं. सेम मित्रांनो, 620 अधिक 5 किती रे, 625. आणि रूट मध्ये 625 मध्ये फक्त 25 उरेल, कारण 625 कोणाचा वर्ग आहे, 25चा. 56 अधिक 25 किती रे, 81. रूट 81 म्हणजे किती येईल, 9. तर याचा आन्सर काय येईल, ऑप्शन नंबर 3. सोपं आहे, हे देखील घेतलेलं आहे मित्रांनो मी. ओके, आधीचे लेक्चर सर्व करा तरच समजेल हे. जायचं पुढे. लाईक केलं का रे सगळ्यांनी? आणि लेक्चर कसं वाटतंय कमेंट मध्ये सांगा. सेम मित्रांनो, इंडायसेसच्या रूल नुसार बघा, मध्ये डिव्हिजन येतं, पॉवरचं काय होईल रे, सबट्रॅक्शन. काय होईल, सबट्रॅक्शन. बरोबर आहे. हे डिव्हिजन आहे ना, तर पॉवरचं काय होईल, सबट्रॅक्शन. लॉ ऑफ रूल इंडायसेस नुसार. बेस सेम आहे, डिव्हिजन असेल तर पॉवरचं काय होतं, सबट्रॅक्शन. लिहून दिलं ना, हा 5⁴ जसा जसा इज इक्वल टू 5⁻20. हे मायनस मायनस प्लस होईल, मग काय येईल रे, 5⁻m+3 इंटू 5⁴ इज इक्वल टू 5⁻20. हा मल्टिप्लाय इकडे येताना डिवाइड होईल. बरोबर आहे का? काय येईल, 5⁻m+3 इज इक्वल टू काय रे, 5⁻20 अपॉन 5⁴. डिव्हिजन आहे, बेस सेम आहे, तर पॉवरचा काय होईल रे, सबट्रॅक्शन. काय होईल, सबट्रॅक्शन. बरोबर आहे का? मग 20तून 4 गेले किती, 16. तर 5 5 सेम आहे, तर हे इक्वल करा मित्रांनो. यम अधिक 3 किती रे, 16. तर यम इज इक्वल टू काय येईल, 16तून 3 गेले 13. झालं मित्रांनो, यम ची व्हॅल्यू काय आली, 13. काही डाऊट? सोपं आहे, फक्त इंडायसेसचे रूल वापरायचे मित्रांनो. जायचं पुढे. चला पुढचा क्वेश्चन. चला मित्रांनो, याचा आन्सर तुम्ही मला व्हिडिओच्या कमेंट मध्ये द्यायचंय. देणार? सोपं दिसतोय. चला सोडवणार का रे, सोडवूया. बघा मित्रांनो, काय रे, रूट मध्ये x प्लस रूट मध्ये 40. रूट मध्ये रूट असेल ना, तर आतला रूट सोडवायचा. जसं ब्रॅकेट मध्ये ब्रॅकेट असेल तर काय करतो मित्रांनो, आतला ब्रॅकेट सोडवतो. तसं रूट मध्ये रूट असेल तर काय करायचं रे, आतला रूट सोडवायचा. कळालं? अधिक सेम रूट 68 अधिक रूट 169 म्हणजे किती रे, 13. कळालं? काही डाऊट? चला, 68 आणि 13 किती रे, 81. किती, 81. बरोबर आहे का? रूट 81 म्हणजे किती रे, 9. येईल असं. 40 आणि 9 किती रे, 49. आणि रूट 49 म्हणजे किती रे, 7. येईल असं. शेवटी मित्रांनो, हा रूट कॅन्सल होण्यासाठी स्क्वेअर करावा लागेल. काय करावं लागेल, स्क्वेअर. कायम लक्षात ठेवा, रूट कॅन्सल होण्यासाठी स्क्वेअर करावा लागतो. स्क्वेअर केल्यानंतर रूट कॅन्सल होऊन जाईल. इकडं स्क्वेअर केला तर इकडं पण स्क्वेअर करावा लागेल. 11चा वर्ग 121. 7 इकडे येताना वजा होईल. तर x इज इक्वल टू काय येईल रे, 121 मधून 7 गेले, किती उरले, 114. झालं मित्रांनो. काय अवघड आहे का, तुम्ही सांगा. हे आतला रूट एक एक सोडवत गेलो मित्रांनो. बघा, रूट 169 म्हणजे 13, 68 आणि 13 81. रूट 81 म्हणजे 9, 40 आणि 9 49, रूट 49 म्हणजे 7. आता मित्रांनो बघा, x अधिक 7 डायरेक्ट रूट घेता नाही येणार ना, हे स्क्वेअर रूट आहे. स्क्वेअर रूट कॅन्सल होण्यासाठी काय करतो आपण, स्क्वेअर करतो. मग स्क्वेअर केल्यानंतर रूट कॅन्सल होऊन जाईल. इकडे स्क्वेअर केला तर इकडे पण स्क्वेअर करावा लागेल. 11चा स्क्वेअर 121. हा अधिक 7 इकडे येताना वजा होईल. तर x इज इक्वल टू किती आलं रे, 114. समजलं मित्रांनो? तर अशा प्रकारे मित्रांनो आपण घातांकावरचे देखील मित्रांनो PYQ आपण काय केलेले आहे मित्रांनो, कंप्लीट केलेले. समजलंय? काही डाऊट? सोपं आहे मित्रांनो? यस, सोपं आहे. चला, लेक्चर कसं झालं व्हिडिओच्या कमेंट मध्ये सांगायचंय. ज्यांनी आधीचे लेक्चर बघितले नसतील त्यांनी आधीचे लेक्चर बघा मित्रांनो, तरच हे लेक्चर सोपे जातील. ओके, कळालं? हे मित्रांनो आपलं 29वे लेक्चर होतं. म्हणजे आधी आपण 28 लेक्चर घेतलेले आहेत. तर ते सर्व लेक्चर व्यवस्थित बघा. नोटबुक बनवा सेपरेट. सर्व लेक्चर व्यवस्थित लिहून काढा. सारखं सारखं रिवाइज करा, तरच मॅथ्स पक्क होईल मित्रांनो. समजलंय सगळ्यांना? ओके. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण एक एक टॉपिक मित्रांनो एकदम छान प्रकारे घेतोय. आणि लवकरच मित्रांनो येणाऱ्या सर्व सरळ सेवा भरतींसाठी
आपण मित्रांनो लाईव्ह बॅच देखील ॲपवरती सुरू करणार आहोत. त्याची सुद्धा आपण मित्रांनो माहिती लवकरच तुम्हाला देणार आहोत. ओके. तर थांबूया आपण इथे. थँक यू सो मच.